उन्हाळा लागला की माठ खरेदी आपण करतो आणि माठ कोणत्या प्रकारे खरेदी करायचा, कोणत्या कलरचा माठ खरेदी करायचा आणि कुठल्या प्रकारे तो साफ करायचा आणि कशा पद्धतीने त्यामध्ये पाणी ठेवायचं, संपूर्ण आज मी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. माठ नवीन आणला की त्याचा वापर कसा करायचा आणि किती दिवसांनी पाणी प्यायचं, त्यातलं ते सर्व मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण मी माठ खरेदी केलेला आहे आणि माठ असा मस्त आपण वाजून बघितला आहे. म्हणजे हा माठ जो आहे हा पक्का आहे. अशा पद्धतीने मी हा खरेदी केलेला आहे. तर मी लालच माठ वापरते. जुना पण माठ माझ्याकडे आहे, पण मी आता नवीन माठ खरेदी केलं आहे. जुन्या पण माठामध्ये खूप पाणी थंड होतं, पण माठातलं पाणी पुरत नाही, म्हणून दुसरासुद्धा माठ मी या पद्धतीने असं दुसरंसुद्धा माठ घेतलेलं आहे. बघा तुम्ही, एक माठ माझ्याकडे जुना आहे आणि तोसुद्धा लाल आहे. तर खूप छान असं थंड पाणी यामध्ये होतं. तर हे आपण माठ ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस सुरुवातीला माठ जो आहे तो आपण एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कारण त्यामध्ये काही धूळ वगैरे माती असली किंवा लाल पाणी थोडंसं निघणार आहे त्याचं, त्यामुळं आपण याला स्वच्छ करून घ्यायचा आणि भरपूर असं पाणी यामध्ये बसणार आहे. त्यामुळे मी थोडासा मोठाच माठ घेतला आहे. बघा तुम्ही, असं लालसर पाणी याचं निघतं. तर आपण याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि कसं साफ करायचं हे संपूर्ण मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. की नवीन आणल्यानंतर आपण कशा पद्धतीने साफ करतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर संपूर्ण असं मी तर बेसिनच्या खाली काही माझा माठ बसत नाही आहे, कारण नळामुळे माठ बसत नाही आहे. त्यामुळे मी साईडलाच घेऊन पाणी यामध्ये टाकून घेते आणि साईडनेच धुते. तर अलगद असं आपण धुवून घेऊयात. तर स्टँडसुद्धा आहे माझ्याकडे त्याचं, तर आपण स्टँडवरच तो ठेवणार आहेत. या पद्धतीने मी हा धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर आपण याला काय लावायचं हे नक्की बघा तुम्ही. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आपण याला काय लावणार आहेत. त्यासाठी आपलं पाणीसुद्धा मस्त थंडगार होणार आहेत आणि माठ जो आहे तो जास्त पाझरणार नाही आणि पाणी फक्त थंड होईल. तर मीठ घेतलं आहेत मी. तर मीठ आपण याला वरून आणि आतून संपूर्ण साईडने चोळून घेणार आहेत. तर जुना जरी माठ असला तरी तुम्ही अशा पद्धतीने याला माठाला मीठ लावलं तर त्याची छिद्रे जी असतात ती मोकळी होतात आणि पाणी थंडगार होतं. तर माठ जो आहे तो आपण अगोदर मिठाने स्वच्छ असा घासून घासून घ्यायचा आहे चांगला. तर आतूनसुद्धा याच पद्धतीने मी मिठाने घासून घेणार आहेत आणि मीठ लावण्याचं कारण म्हणजे मस्त असा आपला माठ जो आहे तो पाझरतो पण आणि पाणीसुद्धा थंडगार होतं. त्यामुळं आपण याला आतून बाहेरून छान असं मिठाने घासून काढायचं आहे. तर हातानेच मीठ लावायचं आहे आणि छान असा माठ जो आहे तो आपण घासून काढायचा आहे. तर बाहेरून आपण मीठ लावून घेतले आहेत. आतूनसुद्धा मी याच पद्धतीने एक चमच्यावर मीठ असं आतूनसुद्धा टाकलेलं आहेत आणि ते सुद्धा हाताने अशा पद्धतीने घेतले आहेत मी चोळून मस्त असं आणि घासून घ्यायचे आहेत. छिद्रे मोकळे होतात आणि पाणीसुद्धा मस्त थंड होतं. तर यानंतर पुन्हा एकदा आपण पाणी टाकून हे स्वच्छ करून घेणार आहेत माठ. आता मीठ तर आपण लावलेलं आहे आणि मिठानंतर आता आपण यामध्ये घालूयात पाणी आणि पुन्हा स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकून माठ आपण स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर 1-2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतला की जे मीठ असतं आपण लावलेलं ते सर्व निघून जातं आणि त्याची छिद्रे जी आहेत ती सर्व मोकळी झालेली आहेत. त्यामुळं पाणीसुद्धा मस्त असं आपलं थंडगार तर होणारच. तर या पद्धतीने मी 2 वेळेस तरी छान असं आपण धुतलेलं आहे. आणि माठाचा जो वास असतो तर मातीचा नवीन आपण ज्यावेळेस माठ आणतो त्यावेळेस पाणी जर भरून लगेच ठेवलं तर माठाचा वास येतो. म्हणून माठाचा वास येऊ नये म्हणून कोणती ट्रिक वापरायची ही सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, तरच तुम्हाला पण यामध्ये काय काय वापरलं आहेत नवीन माठ स्वच्छ करण्यासाठी हे तुम्हाला लक्षात येईल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपला आज संपूर्ण मी तुम्हाला तेच सांगणार आहेत की आपण माठाचा वास येऊ नये म्हणून आपण यासाठी काय वापरणार आहेत आणि
माठामध्ये थंडगार पाणीसुद्धा लगेच होईल असं सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहेत. पण आता माठाचा वास येऊ नये म्हणून आपण यावर लावणार आहेत लिंबू. जर काही मातीचा वगैरे उग्र वास असेल तर तो निघून जाईल, म्हणून आपण जाण्यासाठी आपण यावर लिंबू लावतो आहे. तर आतून बाहेरून दोन्ही साईडने छान असं लिंबू याला चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे माठाचा वास जो आहे तो निघून जाईल. तर खूप सोपी आणि इझी अशी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत. आपल्याकडे हे सर्व काही उपलब्ध असतं आणि आपण याने साफ जर केलं तर आपलं माठातलं पाणी मस्त थंडगार आणि वाससुद्धा माठाचा येणार नाही. या पद्धतीने नक्की तुम्ही साफ करून बघा. अगदी जुना जरी माठ असला तरी त्याचंसुद्धा तुम्ही या पद्धतीने साफ करू शकता. तर आता लिंबू लावल्यानंतर पुन्हा एकदा धुवून काढूया. तर आतून बाहेरून दोन्ही साईडने आपण याला धुवून घेणार आहेत. तर मी हा माठ वापरते ना, तर जुना माठ मी या लालच कलरचा घेतलेला आहे. तर त्यामध्ये खूप पाणी थंडगार होतं. जास्त पाझरलं नाही तरीसुद्धा त्याचं पाणी, पाझरत पण नाही जास्त तरीसुद्धा थंड पाणी होतं. तर चांगल्या पक्क्या जर मातीचा व्यवस्थित जर माठ असला तर पाणी थंडगार होतं. फ्रीजच्या पाण्याची सुद्धा गरज पडत नाही, इतकं पाणी थंडगार होतं. आणि फ्रीजचं पाणी जे आहे ते आपल्या शरीराला थोडंसं घातकच असतं. त्यामुळं आपण फ्रीजचं पाणी जे पिण्यापेक्षा नक्की माठातलं पाणी पिलं पाहिजे, नैसर्गिक थंडवा असणारं पाणी. आणि मस्त असं पाण्याने तहानसुद्धा भागली जाते. तसं फ्रीजच्या पाण्याने पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं. थंडगार पाणी नसतं. जास्त थंड पिल्यानंतरसुद्धा फ्रीजच्या पाण्यासारखे तहान लागते. त्यामुळे आम्ही नेहमी उन्हाळ्यामध्ये माठातलंच पाणी मी वापरते. अगदी एकसुद्धा बॉटल आम्ही पाण्याची भरून ठेवत नाही फ्रीजमध्ये. तर माठातलंच पाणी वापरते. त्यामुळे मी नवीनसुद्धा माठ यासाठी घेतलेलं आहे. तर माठ आपल्याला पूर्ण पाण्याने भरून ठेवायचं आहे. तर एक एक रात्रभर जरी भरून ठेवला आपण तरीसुद्धा चालेल. आणि मग पाण्याने वास जो आहे माठाचा तो संपूर्ण असा निघून जातो. तर मी अशा पद्धतीने हा संपूर्ण माठ भरून ठेवणार आहेत. तर माझ्याकडे बघा तुम्ही जुनासुद्धा माठ आहे, अगदी लालच माठ घेतलेले आहेत आणि हा पण नवा लालच घेतलेला आहे. दोन्हीही माठ मी लाल घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण संपूर्ण पाणी भरून ठेवलेले आहेत. आणि पाणी भरून ठेवल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी जाड मिठाची खडी मी टाकलेली आहेत आणि आपण याला झाकण ठेवणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपण यातलं पाणी काढून माठ वापरणार आहे. आणि याच पद्धतीने मी अशा दुसऱ्या दिवशी हा माठ एका स्टँडवर ठेवून भरून मस्त असा ठेवणार आहेत. मस्त थंडगार पाणी याचं होणार आहेत. तर या पद्धतीने नक्की तुम्हाला नवीन जर माठ खरेदी केला तर या पद्धतीने धुवून बघा. माठातलं पाणी थंडगारसुद्धा होतं, वाससुद्धा येत नाही. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.